प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोचले कारण चंद्रकांत शेट्टे मागचे 4 दिवस उत्कंठावर्धक सामन्यांची मालिका सुरू झालेली आहे। यस, मालिका सुरू झाली आणि आता एक महत्त्वाचा सामना पुण्याच्या कॅम्प भागातील गोळीबार मैदान इथून प्रवास ज्यांचा सुरू झाला आणि खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी पाहायला मिळाली। सध्या महाराष्ट्रभर जे अष्टपैलूची चर्चा बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। वाशिक शेख पहिला बॉल शेखर काशीद गोलंदाजीसाठी आहेत, परंतु पहिलाच बॉल त्याच्यावर हल्ला चढवला आणि पहिलाच बॉल पाठवला सीमारेषेच्या पार। 4 बहुत ही खूबसूरत टाइमिंग और इसीलिए वो जाने जाते हैं बैटर। वासिक के बल्ले से कमाल का स्ट्रोक एक्शन रिप्ले टेनिस के .in द्वारा आपको दिखाया जाएगा। थोड़ा ऑफ स्टंप के बाहर गिनती बल्ले के बीचों बीच खेल दिया, चाहता आगे गिनती बिडॉप के ऊपर से गेंद बाउंड्री के बाहर दमदार चौका वासिक के बल्ले से। वाशिक ने सुरुवात चांगली केली आहे। समोर नक्कीच शेखर काशीद मालेगाव एक्सप्रेस। हो, हा बॉल थोडासा पुढे टाकलाय, हीच ओळख आहे शेखर काशीद यांची। बऱ्याचशा स्पर्धा मग छत्रपती संभाजी महाराज नगर असेल अगदी जालना असेल किंवा अगदी नंदुरबार धुळे असेल किंवा नाशिक असेल, उत्तर महाराष्ट्रामध्ये या संघाची चर्चा मात्र मोठ्या प्रमाणावर होते। आज हा संघ मात्र पश्चिम महाराष्ट्रात आलाय आणि अगदी साताऱ्याच्या एरळवाडीमध्ये आलाय एबी सामर्थ्य मालेगाव। यावेळेला आणखीन एक फटका जो मात्र समोर खेळला जातोय। यावेळेला प्रोटेक्शन आहे, तिकडे फेकी केली जाते, तोपर्यंत एक धाव। तंत्रशुद्ध बॅटिंग करणं ही सातत्यानं आपण पाहिले कामगिरी आहे वासिकची। आता त्याला जो फटका खेळला होता अगदी सरळ बॅटनं चेंडूला लाफ्ट केलं होतं लॉंग ऑफ दिशेला आणि एकेरी धावेने वासिक पोचलाय 5 वरती। धावसंख्या अमरावती मृत्युंजय पुणे बिनबाद 5। त्याचबरोबर जर पाहिलं तर मागील पावसाळी हंगाम संपूर्ण महाराष्ट्रात ज्या खेळाडूने सर्वाधिक गाजवला मुळशीचा ढाण्या वाघ बॅटिंगसाठी महेश नानगुडे, बावधन गावाचं नाव सध्या महाराष्ट्रभर डंका वाजवताना पाहायला मिळत आहेत। तेच बॅटिंगसाठी एरळवाडीमध्ये महेश नानगुडे। समोर मालेगाव एक्सप्रेस शेखर काशीद आहेत, परंतु बॅटिंगसाठी मुळशीचे जबरदस्त खेळाडू महेश नानगुडे। पहिलाच बॉल फटका फसलाय, बॉल हवेत, तिकडे क्षेत्ररक्षक होते विकास पवार आणि शेखर काशीद पहिल्याच बॉलवर मोठी विकेट घेत आहेत। धन्यवाद। खास या ठिकाणी मालेगाववरून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संघमालक आणि या मी आकाशभाऊ बेडसे विनंती असेल मंचावर यायचं आहे, कारण नुकतीच मालेगावला एक जबरदस्त स्पर्धाही ज्यांच्या माध्यमातून झाली आकाशभाऊ बेडसे, कारण विविध स्पर्धांमध्ये ज्यांचा संघ आवर्जून पाहायला मिळतो असे मालेगावचे युवा उद्योजक आकाशभाऊ बेडसे या ठिकाणी उपस्थित राहत आहेत। आकाशभाऊ आपलं स्वागत आहे। आशिषदादा मारणे खास या ठिकाणी पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आशिषदादा मारणे हे सुद्धा खास पुण्यावरून ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेत। दादा आपण देखील या। आकाशभाऊ आपलं देखील हार्दिक स्वागत आहे। स्कोर 5, 1 विकेट के नुकसान पर 4 गेंदों का खेल हुआ है और आकाश बेडसे साहब इस वक्त मंच पर पहुंच चुके हैं। अभी सामर्थ्य मालेगांव टीम के ओनर है। शेखर काशीद की बढ़िया गेंदबाजी, चौका आने के बाद कमबैक कर रहे हैं शेखर। ओ, यावेळेला क्रॉस खेळायला गेले आकाश आलेत। आता याहीच खेळाडूची चर्चा मात्र पाहायला मिळते। आकाश काळे बिबवाडी परिसरातील एक दर्जेदार खेळाडू, KSK साठी देखील चांगलं क्रिकेट खेळणारे खेळाडू। मालेगावने थोडासा दबाव निर्माण केलाय। पहा या दोन्ही टीम जबरदस्त आहे। बराचसा लांबवरचा प्रवास करून मालेगावकर इकडे आलेत खरे, परंतु तयारी त्यांनी सुद्धा केलेली आहे। या वेळेला स्ट्रोक खेळलाय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने, फिल्डर आहे तिकडे, फेकी देखील करतायत। हो, आणि इकडे पहिल्या षटकाची समाप्ती झाल्यानंतर जर पाहिलं तर फक्त 6 धावा, 1 विकेट, पहिल्या बॉलवर चौकार येऊन सुद्धा मालेगाव एक्सप्रेस शेखर काशीद यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। आमचे शुभम अहिरे यांचं देखील लक्ष या मॅचवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। यस, आधार पवार आणि नक्कीच माणुसकेचे मिलिंद मावा यांचं देखील लक्ष हा संघ ज्यावेळेला मैदानात उतरतो त्यावेळेला आवर्जून पाहायला मिळतं। पहिली ओव्हर झाली आहे, 6 धावा धाव फलकावर। नवत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 2 बलाढ्य, कारण हमराज मृत्युंजय ज्यावेळेला सध्याच्या घडीला महाराष्ट्रात मैदानात उतरतो अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष ऋषी जोरे यांच्या संघावर असतं आणि तेच काम मात्र गेल्या काही दिवसामध्ये आकाशभाऊ बेडसे यांनी सुद्धा केलंय, कारण नवोदित खेळाडूंना संधी सोपी गोष्ट नाहीये आणि आता मात्र गोलंदाजीत बदल केला जातोय। जिल्हा छत्रपती संभाजी महाराज नगर, तालुका गंगापूर आणि गाव रांजणगाव गोलंदाजीसाठी विकास पवार दाखल होताना पाहायला मिळत आहेत।
बॅटिंगसाठी पुण्याच्या बिबीवाडीची एक जबरदस्त अप्परच्या ग्राउंडवर ज्यांची सुरुवात असते बॅटिंगसाठी आकाश काळे. ओ पहिला बॉल विकास पवार, काय जबरदस्त गोलंदाजी, मात्र चांगली सुरुवात केली आहे. बेहतरीन स्टार्ट जरूर है. एक तरफ आकाश काले को मैंने करीब से देखा है, लगातार एनबी ट्रॉफी में जबरदस्त बल्लेबाजी अर्धशतक जड़ने का कारनामा किया, तो दूसरी तरफ विकास पवार, ये बैटल, ये इंटरेस्टिंग बैटल है. ओ आणखीन एक खोलवर टप्प्याचा बॉल, उंच पुरे खेळाडू आहेत, संधी देत नाहीयेत. नो डाऊट हमराज मृत्युंजय मोठा संघ आहे, परंतु एबी सामर्थ्य देखील काही कमी नाहीये. छत्रपती संभाजी महाराज नगर वरून दाखल झालेला हा गोलंदाज, मराठवाड्यात विकास पवार नावाची चर्चा असते, आज मात्र पश्चिम महाराष्ट्रात आणि साताऱ्यामध्ये पाहायला मिळत आहेत. और जब पुणे में आते तो आकाश काले की चर्चा होती है, तो ये भी कुछ एक बार फिर कमाल के खिलाड़ी है, मजा आएगा. दो शेर दिल खिलाड़ी मैदान के अंदर है, दो नौजवान खिलाड़ी है, एक बार फिर वो टशन देखने का मौका मिलेगा. नो डाऊट आकाश काळे टिंगरे सरकार चषकात काय खेळले होते, आपल्या स्थानिक संघाला घेऊन खेळले, परंतु जबरदस्त खेळले. केस के महाबळेश्वर साठी देखील आपल्या गावासाठी ज्यावेळेला ते क्रिकेट खेळतात तिकडेही जबरदस्त परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळत असतो. त्यामुळे बेस्ट वर्सेस बेस्टच्याच लढाया आहेत. व्यावसायिक गटात कुणालाही आणलं जात नाही, जो तो आपला गाव तालुका जिल्हा गाजूनच आलाय. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर, यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. विकास पवार आणखीन एक चांगला मात्र चेंडू या ठिकाणी टाकताना पाहायला मिळत आहे. देखिए क्रिकेट में एक कदम आपको आगे सोचना पड़ता है और सामने वाले टीम की ताकत या खिलाड़ियों की ताकत को समझना पड़ता है. तो अपोनेंट टीम के बल्लेबाज की कमजोरी को समझते हुए विकास पवार सदी भी गेंदबाजी कर रहे हैं. चांगली कामगिरी मात्र पाहायला मिळते. यावेळेला फुल टॉस, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, मनसुब शहा येत आहे चेंडूच्या खाली, विकेटचं पतन. क्रूशियल विकेट है. आकाश पवार ने बहुत बढ़िया गेंदबाजी की, गति के ऊपर सवार होकर इन्होंने शिकार किया है. वैसे वो फुल टॉस गेंद थी, लेकिन पोजीशन में नहीं थे बल्लेबाज. देखिए ये शॉट जब खेला गया तो ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद स्टिकर को लगी है, बल्ले के बीचों बीच नहीं लगी है, इसलिए एक आसान कैच मनसुख शाह के लिए जो विकेट के पीछे है. बहुत ही बढ़िया कैच लिया, बल्लेबाज आउट. स्कोर 6 रन 2 विकेट के नुकसान पर हमराज मृत्युंजय. इकडे थोडासा दबाव निर्माण केलाय मालेगावकरांनी. आग्रा रोडवर जर आपण मुंबईवरून आग्र्याच्या दिशेने निघालो तर नाशिकच्या पुढे पहिलं मालेगाव एक मोठं शहर लागतं. मालेगावची स्वतःची चित्रपटसृष्टी सुद्धा आहे. मालेगावचे शोले म्हणून चित्रपट देखील आला होता. असं हे मालेगाव आहे. दुसऱ्या बाजूला विद्येचं माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे, अशी ही लढत पाहायला मिळते. आणि अगदी शेतीसाठी समृद्ध असणारे एरळवाडी ते सगळे आलेले आहेत. आणि धरणाचं गाव म्हणून देखील एरळवाडी, तुम्ही गुगलला जरी झूम करून पाहिलं महाराष्ट्राचा नकाशा, तर त्यामध्ये तुम्हाला एरळवाडी आणि एरळवाडीचा डॅम दिसणार म्हणजे दिसणार. परंतु सध्या चर्चा आहे छत्रपती संभाजी महाराज नगरच्या गंगापूर तालुक्यातील रांजणगावच्या विकास पवारची. मैदानाच्या आतमध्ये रोहित खरात, मिस्टर आनंदवाडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पुण्याच्या कोंडव्याचा हा बॅटर. आल्या आल्या पहिलाच बॉल, रिव्हर्स, ते अस्त्र आहे, रिव्हर्स ही स्ट्रेंथ आहे. पहिलाच बॉल, अल्टी पलटी बॉल, सीमा रेषेच्या बाहेर, कल्टी, सिक्सर. 4 चेंडू विकास यांचे होते, परंतु 5व्या चेंडूवर पहिल्याच बॉलवर षटकार आणि तो सुद्धा रिव्हर्सचा. म्हणजे ही काय सोपी गोष्ट नाही. तयारी काय असेल, प्रॅक्टिस काय असेल, आणि हे काय एका दिवसाच्या प्रॅक्टिसने होणार नाहीये. वर्षानुवर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर पहिल्या बॉलवर तुम्ही रिव्हर्स मारू शकता, आणि तो मात्र इकडे मारलाय. प्रॅक्टिस शिवाय काहीच नाही. जगातील कितीही मोठा खेळाडू असेल, अगदी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांना सुद्धा आपण प्रॅक्टिस तासोन तास करताना पाहिलंय. मग मी सचिन आहे म्हणून त्यांनी प्रॅक्टिस केली नाही का? केली आहे. तर प्रत्येकाला प्रॅक्टिस ही करावीच लागणार आहे. प्रॅक्टिस शिवाय क्रिकेट नाहीये. आणि इकडे पहिल्याच बॉलवर आपली प्रॅक्टिस दाखवली आहे विकास पवार यांना. ओहो हो, हे उत्तर होतं मागील षटकाराचं. मी सुद्धा मराठवाड्यातून इकडे काय आलोय दाखवून देतात. विकास पवार, एक खराब बॉल सीमारेषच्या बाहेर गेला, 5 बॉल डॉट आले, 1 विकेट आली. 2 ओव्हरचा खेळ संपला, धावसंख्या 12, विकेट 2. तिखी गेंदबाजी इस वक्त विकास पवार द्वारा. रांजणगांव कमाल का प्रदर्शन इनका रहा, और इस ओवर में केवल 6 रन 1 शिकार. गति पर सवार होकर इन्होंने शिकार किया, पलटवार किया,
और अपोनेंट टीम के ऊपर दबाव बनाया है। शेखर काशीद गेंदबाजी कर रहे हैं, स्कोर 12 रन 2 विकेट के नुकसान पर 2 ओवर का खेल समाप्त हुआ है। यावेळेला हा जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला। शेखर काशीद यांचा बॉल आवाक्यात आला आणि वाशिक शेख काय स्ट्रोक खेळलाय, सिक्सर। वासिक की बात करते बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, थोड़ा शफल हुए थे इस बार, टिप्पा काफी ऑफ स्टंप के बाहर था, ऑन साइड पर खेल दिया, बहुत ही बेहतरीन स्ट्रोक, बेहतरीन टाइमिंग और पिकअप पुल था, पावरफुल शॉट वासिक का। इनका क्लीन जो है ना बिल्कुल क्लासिक होता है क्योंकि वासिक का बेसिक अच्छा है और इस बार इनके आशिक भी बहुत है। वासिक इज प्लेइंग ऑन 11 स्कोर 18 पर 2। जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 18 धावा धाव फलकावर 2 विकेट माघारी देखील परतताना पाहायला मिळाला। षटकाराने दबाव या ठिकाणी हटवण्याचा प्रयत्न केलाय मालेगाव एक्सप्रेस म्हणजे शेखर काशीद यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय खरे, ज्या ठिकाणी एक वेगवान चेंडू मात्र टाकला परंतु त्याला पिक केलं आणि षटकारात पाठवलं। 18 धावा, तिसरी ओव्हर सुरू आहे। शेखर हो, चांगला बॉल, अगदी खोलवर टप्प्याचा स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिलाय आणि इकडे एक धाव मात्र मिळेल। धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळणार आहे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एरळवाडी नावाचं सुंदर असं गाव आणि या गावाला मात्र शेतीसाठी प्रसिद्ध आहे, क्रिकेटसाठी देखील प्रसिद्ध आहे, पृथ्वीराज उद्योग समूहासाठी प्रसिद्ध आहे आणि आज आपण सगळेजण या गावात आलेला आहात। आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि जे यूट्यूबला tenniscricket.in वर मॅच पाहतायत त्यांचंही हार्दिक स्वागत असणार आहे या स्पर्धेमध्ये। पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊयात। रोहित खरात पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, नो बॉल पंच मात्र घोषित करतायत। फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या। 2 वर्षापूर्वी आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीची मालिकावीराचा पुरस्कार श्रीतेज 11 चरोली पुणे संघामधून खेळत असताना ज्या खेळाडूने मिळवला, बॅटिंगसाठी मात्र पुण्यातून दाखल झालेले आहेत। खळबळ केली होती आनंदवाडीमध्ये, कारण अनेक दिग्गज संघांना पाणी पाजत तिथे चॅम्पियन बनलेला संघ होता सितेज आणि त्या सगळ्या विजयाचा शिल्पकार होता रोहित खरात। अप्रतिम कामगिरी आणि आता धावसंख्या 22 2 करण्याच्या मोबदल्यामध्ये रोहित 8 वरती खेळतोय तर वासिक 12 वर। शेखर काशीद आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय। शेखर संधी देत नाहीयेत, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र त्यांनी प्रस्तुत केला। चंद्रकांतची एक चांगली गोष्ट मगाशी सोलापूर संघानं जी लढाई आपण बघितली खूप दर्जेदार होती, निश्चितच तो बाणा आपण बघितला। आज इथे आता नाशिकचा संघ त्यांच्याकडनं देखील लढाऊ बाणा आपल्याला बघायला मिळतोय। अमरावती मोठा संघ आहे आणि त्यांच्या विरुद्ध कामगिरी करत असताना त्यांचे शोल्डर कुठेही डाऊन नाही आहेत। वाशिक शेख एक मोठे खेळाडू आहेत, या टीमला एक ओळख दिली परंतु गोलंदाज देखील काही कमी नाही। पहा चाणक्यरित्या टप्पा सातत्याने बदलला जातोय आणि एका टप्प्यावर सातत्याने गोलंदाजी न करता टप्पा बदलतायत आणि या मोठ्या फटक्यापासून वंचित राहत आहेत। नियंत्रित मारा केला जातोय, अचूक मारा केला जातोय आणि त्यामुळे त्याचा परिणाम बघा, धावसंख्या वेगानं वाढत आहे। मोठा फटका आला जरूर आणि त्यानंतर आता शेखर काशीदला इथे लय सापडले, खूप चांगली कामगिरी करतोय शेखर काशीद। ओ आणखीन एक चांगला बॉल, हा खोलवर टप्प्याचा बॉल यांच्याकडे जबरदस्त आहेत आणि ही तर ओळख आहे शेखर काशीद यांची। लेदर बॉलचे देखील धडे घेतलेत त्यांनी आणि त्याचं प्रात्यक्षिक दाखवत आहेत। और उच्च कद के गेंदबाज जब होते हैं ना तो अहम एक्शन से गेंदबाजी होती है, तो अहम एक्शन से गेंदबाजी कर रहे, सटीक लाइन पर गेंदबाजी करते बल्लेबाजों को परेशान कर रहे। पुणे विरुद्ध नाशिक अशी ही मॅच पाहायला मिळते। यावेळेला बॅटच्या आवाक्यात अगदी खेचला आणि खेचून मारला, लांब लचक षटकार। सामने टीम है नासिक, बल्लेबाज है वासिक, इनका खेल है क्लासिक। गेंद बॉडी लेने के बाद 6 रन स्कोर और स्कोर है इस वक्त कुल मिलाकर टोटल 30 रन स्कोर बोर्ड पर 30 पर 2। और वासिक का खेल देखे इनके बहुत सारे आशिक जो है ना खुश हो गए, बहुत बढ़िया बल्लेबाजी, 19 पर खेल रहे, 8 गेंदों का सामना किया, 3 ओव्हर का खेळ समाप्त, 10 का औसत, 30 रन 2 विकेट के नुकसान पर अमराज मृत्युंजय। 3 षटकांचा खेळ संपलाय। या ओव्हरमध्ये रन आलेले आहेत सर। मागील पहिल्या 2 ओव्हरमध्ये नियंत्रित असणारी धावसंख्या 12 वर असणारी धावसंख्या 30 वर आली आहे आणि आता दोन्ही टीम समाधानी असणार आहेत। 30 म्हणजे 3 ओव्हरमध्ये तेवढी मोठी नाहीये, परंतु 30 होणं ही अमराज मृत्युंजयसाठी मागील ओव्हरमध्ये रन येणं ही चांगली बाब आहे। चंद्रकांतजी, जेव्हा आपण अखिल भारतीय स्तरावरचे क्रिकेट खेळतोय तेव्हा दोन्ही बाजूला बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये देखील तो क्लास बघायला मिळेल आणि तो क्लास आता बघायला मिळतोय। मागच्या 2 ओव्हरमध्ये गोलंदाजांनी दादागिरी केली परंतु त्यानंतर
खास करून काशीदच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवला वासिकने आणि त्याचा फायदा इथे मिळालेला आहे. त्यामुळे धावसंख्या 30 पर्यंत पोहोचली. संतोष चव्हाण, नांदगाव नाशिक. आणि पहिल्याच बॉलवर पुल करायचा प्रयत्न होता, तो नाही यशस्वी झालाय आणि रोहित खरात यांना माघारी परतावं लागतंय. पहिल्याच बॉलवर विकेट. 180 का स्ट्राइक रेट, 5 गेंदों का सामना किया, 9 रन बनाए. रोहित करात ने बैक टू द पेवेलियन जा रहे हैं. बहुत बड़ी सफलता. टप्पा खाते बिल्कुल उछाल मिला था, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे. ये शॉट रोहित करात का अच्छा नहीं था. बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा और बल्लेबाज रोहित बेसहारा. स्कोर 30, 3 विकेट के नुकसान पर. चांगली कामगिरी. थोडासा दबाव हमराज मृत्युंजयवर निर्माण केलाय एबी सामर्थ्य मालेगाव टीमने. यानंतर होणारी मॅच असणार आहे प्रशांत शेठ फडतरे श्रीराम 11 रायगड हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता दुसऱ्या बाजूला मंगलमूर्ती 11 पिंपरी पुणे गणेश शेठ आडवळे यांच्या मालकीची टीम आहे. आणि या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती, आपण टॉससाठी सज्ज देखील राहा. जो पहिल्या फेरीचा शेवटचा सामना असणार आहे. प्रशांत आदवडे सर, आपण बरीच दिवस ही स्पर्धा करताय आणि बरीच वर्ष करताय. एक वेगळा माहोल पाहायला मिळतो छोट्याशा गावामध्ये. गावातील छोट्या गावातील खेळाडू येतात, मोठ्या मोठ्या शहरातील विविध राज्यातील खेळाडू येतात आणि ही एरळवाडी दुमदुमून जाते. एरळवाडी पश्चिम महाराष्ट्रातील मोठी स्पर्धा म्हणून आपण सातत्याने उल्लेख करतो. या भागातील हा मुकुटमणी आहे, यात काही शंका नाहीये. फुल टॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केलाय खरा. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव तिकडे घेतली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 31 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना पाहायला मिळते. 10 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे, परंतु वार्षिक शेख हा की फॅक्टर असू शकतो. निहाल तुसामत त्यांच्या जोडीला आलेत खरे, परंतु या संघाला नावारूपाला आणलं आणि एका वेगळ्या उंचीवर नेण्यामध्ये ज्या खेळाडूचा मोठा वाटा आहे त्यांचं नाव आहे वार्षिक शेख. ते इन ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 31 धावा धावफलकावर आहेत. संतोष चव्हाण नांदगाव मालेगावच्या नाशिकच्या नांदगावमधून या ठिकाणी दाखल झालेले आहेत. नाशिक परिसरातील एका दुसरा अपवाद वगळला तर नाशिकचे खेळाडू पाहायला मिळतात आपल्याला. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि तिकडे मात्र जबरदस्त एफर्ट दाखवत असताना मोठी विकेट घेतली आहे संतोष चव्हाण यांनी. वार्षिक शेख आउट. बिग विकेट. इस बार बढ़िया गेंद, टिप्पा बिल्कुल थोड़ा सा आगे रखा गया था. गेंद के ऊपर उंगलियां फिरते हुए गेंद को खेलना चाहते थे, ऑनसाइड की तरफ गेंद चली गई. इस वक्त पॉइंट क्षेत्र में तो टाइमिंग नहीं कर पाए. वासिक बहुत अच्छा केंद्रित गेंदों में 19 रन बनाए और संतोष चौहान बिल्कुल बढ़िया गेंदबाजी का 2 विकेट चटकाए. पहली गेंद पर वो बाहरी किनारा रोहित का, तीसरी गेंद पर सबसे बड़ा विकेट, प्राइसलेस विकेट, वासिक बैक टू द पेवेलियन. करंट डेट 8.86 का है. स्कोर 31, 4 विकेट के नुकसान पर. चौथा ओवर प्रगति पर है. संतोष चौहान गेंदबाजी करे. नए बैटर बल्लेबाजी करने के लिए अविनाश आलेले आहेत. प्रयत्न करावे लागतील. यावेळेला पॉइंटच्या दिशेने सदाबहार फटका खेळताना पाहायला मिळाले. क्लासिकल अंदाजात अविच्या बॅटमधून 4. इनको दिखती है छोटी सी दरार. रन ढूंढते 4. इस वक्त पलटवार, गेंद बाउंड्री के बाहर, शानदार स्ट्रोक, बेहतरीन टाइमिंग. इस बार पॉइंट कवर के बीच से गेंद को खेल दिया था अविनाश ने. अविनाश के अंदर 4 पर स्कोर 35, 4 विकेट के नुकसान पर. अविनाश दबडे गतवर्षी पेरिडच्या स्पर्धेमध्ये या उन्हाळ्यामध्ये काय जबरदस्त परफॉर्मन्स होता या खेळाडूचा. हो, इकडे आणखीन एक चांगला बॉल. संतोष देखील काही कमी नाहीयेत. प्रत्येक खेळाडू संघ मात्र लांब वरून इकडे एरळवाडीत आले, तयारी करून आलेले आहेत आणि इकडे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी 4 मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहेत. 36 धावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आपल्याला. क्रिकेट रसिक मोठ्या संख्येने आज या सगळ्या खेळाडूंना पाहण्यासाठी इकडे दाखल झालेले आहेत. नाशिक मालेगाव विरुद्ध जर पाहिलं तर कोथरूड पुणे अशी ही लढत पाहायला मिळते. हमराज मृत्युंजय विरुद्ध एबी सामर्थ्य अशी ही लढत पाहायला मिळते आपल्याला. हो, आणखीन एक चांगला चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक, काय बॉलिंग केली आहे. या ओव्हरमध्ये सुद्धा अप्रतिम कामगिरी आतापर्यंत होताना पाहायला मिळाली. या ओव्हरमध्ये फक्त 6 रन, 2 महत्वाच्या विकेट. 4 ओव्हरमध्ये 37 धावा धावफलकावर आहेत. कंट्रोल में पूरी तरह से आज एबी सामर्थ्य मालेगांव की टीम, अमरान मृत्युंजय की टीम जो है ना,
इस वक्त थोड़ा सा मुझे लग रहा है संघर्ष करे, क्योंकि विकेट गिरने का सिलसिला जारी रहा है और संतोष चौहान के इस ओवर में 2 बहुत महत्वपूर्ण सफलता, बहुत बढ़िया गेंदबाजी, कामयाबी मिली और केवल 6 रन खर्च किए। तो 90 तुली गेंदबाजी रही है संतोष चौहान की। सफल ओवर का खेल समाप्त हुआ आफ्टर कंप्लीशन ऑफ 4 ओवर। नाउ स्कोर 37 फॉर 4। ज्ञानेश्वर ठाकरे आलेत गोलंदाजीसाठी। मालेगावच्या या गोलंदाजाची सुद्धा चर्चा चांगली होते। यस, ज्ञानेश्वर पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील। शेवटची ओव्हर आहे, थोडासा दबाव मालेगावने निर्माण केलाय। जर का 1-2 मोठे षटकार आले, 51 धावसंख्या तरी कमीत कमी हमराज मृत्युंजयला पाहिजे। देवरूडचे जबरदस्त बॅटर निहाल तुसामत। ज्ञानेश्वर यांचा पहिला बॉल कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय, तिकडे विकास पवार आलेत आणि ज्ञानेश्वर यांनी मात्र पहिल्याच बॉलला विकेट घेतली आहे। सीझनची पहिली स्पर्धा आपण जेव्हा घेतो, म्हणजे आता यापूर्वी टेंगरे सरकार महाराष्ट्रामध्ये आपल्या पुण्यनगरीमधली पहिली स्पर्धा संपन्न झाली, पण पश्चिम महाराष्ट्रातली पहिली स्पर्धा आपण खेळतोय। अशा वेळेला tenniscricket.inचा कॅमेरा तुमच्यावरती लावला आहे, पण अनेक संघ मालक तुम्हाला पाहतात की सीझनची सुरुवात तुमची कशी आहे। जर चांगली झाली, तुम्ही फॉर्ममध्ये आलात, चांगली गोलंदाजी केली, चांगली बॅटिंग केली, तर तिथे तुम्हाला आणखीन मोठी संधी मिळण्याची निश्चितच या ठिकाणी एक सुवर्ण संधी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। नक्कीच नक्कीच, कारण आता क्रिकेट मोठं झालंय, मोठ्या स्पर्धा तर आहेतच, परंतु छोट्या छोट्या गावात तालुक्यात आयकॉन आयडॉल म्हणून तुमची निवड होऊ शकते, त्याच्यामुळे तुम्हाला इकडे खेळावं लागेल। 37 धावा धाव फलकावर पहिल्या बॉलला विकेट ज्ञानेश्वर घेत आहेत। मैदानाच्या आतमध्ये पार्नेरचा गेम चेंजर येताना पाहायला मिळतोय। सुशांत गायकवाड मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत। पार्नेरच्या टाकळी ढोकेश्वरसाठी चांगलं क्रिकेट मात्र त्यांनी जरूर खेळलेलं आहे। गोलंदाजीसाठी मालेगावचे ज्ञानेश्वर, तर फलंदाजीसाठी पार्नेरचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत सुशांत गायकवाड। 37 धावा धाव फलकावर आहेत। ऑफ स्टंपच्या बाहेर काय बॉल टाकलाय, याही वेळेला वेगवान चेंडू। ज्ञानेश्वर बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं, सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन। ये 5वां ओवर है। एक बात लग रहा था कि हमराज मृत्युंजय की जो टीम है कम से कम 50 के पार जाएगी, लेकिन सराहना करने की संतोष चौहान की जिस तरह से उन्होंने गेंदबाजी की है, ज्ञानेश्वर ने कमाल की गेंदबाजी की है। AB समर्थक मालेगांव के जो ओनर्स है ना, वो बिल्कुल खुश हो जाएंगे। वैभव जी हमारे साथ जुड़े हुए हैं और वो बहुत खुश हो रहे हैं। बहुत ही बेहतरीन प्रदर्शन गेंदबाजों का। AB सामर्थ्य मालेगाव, आकाश भाऊ बेडसे, दुसऱ्या बाजूला हमराज मृत्युंजय, ऋषी जोरे यांच्या टीम आपल्याला पाहायला मिळत आहे। 4 बॉल बाकी आहेत। हमराज मृत्युंजयला 1-2 मोठे फटके पाहिजे, तर मालेगाव बनत असतील हीच परिस्थिती कायम राहू दे। पाहूया येणाऱ्या 4 बॉल मध्ये काय घडणार। मोठी मॅच आहे। ओहो हो, वेगात थोडासा खाली राहणारा बॉल आणि तिकडे मनसुख गेलेले आहेत आणि विकेट येताना पाहायला मिळते। अमराज मृत्युंजय के लिए कुछ भी अच्छा नहीं हो रहा है। पिछले 2 ओवर में विकेट गिरने का सिलसिला जारी है। ज्ञानेश्वर कमाल की गेंदबाजी कर रहे हैं। क्लॉक ओवर है, डेथ ओवर के स्पेशलिस्ट माने जाते हैं AB सामर्थ्य मालेगांव टीम के, और उन्हें करके दिखाया। 3 गेंदों में ज्यादा कोई आजादी नहीं, कोई फ्रीडम नहीं है। इस वक्त अमराज मृत्युंजय रनों के लिए जूझ रहा है। 4 महिने बऱ्यापैकी आता पावसाळी क्रिकेट झाल्यानंतर टेनिस बॉल क्रिकेट नुकतंच सुरू झाले, म्हणजे रिदम मध्ये लगेच टीम येणार नाहीये, थोडासा टाइम लागेल। 38 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत। मंगलमूर्ती पिंपरी पुणे आणि प्रशांत शेठ फडतरे श्रीराम रायगड दोन्ही टीमचे कॅप्टन या। अविनाश दबडे कोल्हापूरचे एक जबरदस्त बॅटर आहेत। दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मालेगावचे गोलंदाज आपल्याला ज्ञानेश्वर पाहायला मिळत आहेत। 38 धावा धाव फलकावर आहेत। यांचे चेंडू तर थोडेसे उसळी कमी घेत आहेत, थोडेसे खाली राहत आहेत आणि इकडे एकच धाव मिळेल। खरं तर संत ज्ञानेश्वरांनी पाया रचला आणि तुकाराम महाराजांनी कळत चढवला। या मॅच मध्ये विकास पवारनं पाया रचला आणि त्यावरती ज्ञानेश्वरने कळत चढवला। काय गोलंदाजी, विकास पवारच्या षटकात 6 धावा, संतोषनं इथे चांगली गोलंदाजी केली आणि ज्ञानेश्वर फिनिश खूप चांगलं केलंय आतापर्यंत। बघा खूप चांगल्या पद्धतीने गोल, फक्त या ओव्हरमध्ये 2च धावा खर्च केल्यात। शेवटच्या षटकात अशी गोलंदाजी म्हणजे वाखाणेजोगती कामगिरी आहे आणि म्हणूनच हे सर्गे खेळाडू लांब लांबवरून एवढ्या मोठ्या मंचावर स्वतःला सिद्ध करायला आलेत।
आणि पहा कोणी किती लांबवरून येऊ देत तुम्हाला सिद्धच करायचं आहे. मोठा प्लेअर आहे तर मैदानात रन होतील का ऑटोमॅटिक, त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. जो चांगला खेळणार त्याची चर्चा होणार आणि आज तुम्हाला संधी मिळाली आहे. या वेळेला पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग तेवढे प्रॉपर नाहीये परंतु एक धाव तिकडे घेतली गेली आहे, फेक ही केली गेली आहे, वेगवान मारा आणि तिकडे रनआउटच्या स्वरूपात विकेट येताना पाहायला मिळेल. आणखीन एक विकेट इकडे आलेली आहे, एकच धाव. चंद्रकांतजी एक अतिशय महत्वाची चर्चा योगेश पेंडकरने सांगितलं की हा नवा हंगाम आहे आणि अशा वेळेला नव्या पिढीला आम्हाला बघायचे, कारण 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष ज्यांनी क्रिकेट खेळलेत ते लवकरच या थोडेसे रिटायर होतील या क्रिकेटबद्दल आणि त्यांची जागा घेण्याकरता नवी पिढी या अंगामध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यापैकी नाशिकचे काही खेळाडू खूप चांगली कामगिरी करतात. खूप खूप आज त्यांनी खूप प्रभावित केलंय ज्ञानेश्वर. या वेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे, ज्ञानेश्वर पकडतायत कॅच. काय बॉलिंग केली या ठिकाणी, लाजबाब. शेवटची ओव्हर 2 विकेट घेतल्या आणि 3 धावा दिल्या. अफलातून कामगिरी, यात काय शंका नाही. ज्ञानेश्वर तिकट मारा केलाय. अमराज मृत्यूंजय एकूण धावसंख्या आहे 40 धावा. टार्गेट 41 धावांचे. काही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मालेगाव संघाचे संघमालक आणि नाशिक जिल्ह्यातील ख्यातनाम उद्योजक आकाशभाऊ बेडसे यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. आकाशभाऊ आपला संघ घेऊन नुकतीच एक मोठी स्पर्धा देखील त्यांची पार पडली गेली मालेगाव नगरीमध्ये आणि महाराष्ट्रातील मोठमोठ्या स्पर्धा आवर्जून AB सामर्थ्य मालेगाव हा संघ खेळतोय, नाशिकच्या खेळाडूंना संधी देतोय. त्याबद्दल आकाशभाऊ आपल्या या ठिकाणी स्वागत सन्मान. पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष या ठिकाणी आशिष दादा मारणे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी सन्मान करत आहोत. यस, या ठिकाणी खास या स्पर्धेसाठी हैदराबाद ISPL संघाचे या ठिकाणी व्यवस्थापक विशाल कल्याणकर सर उपस्थित आहेत. ISPL हैदराबादसाठी मोलाची भूमिका ज्यांची असते, निवड खास या ठिकाणी खेळाडूंना पाहण्यासाठी खास ते या ठिकाणी आलेले आहेत. दिल्लीच्या स्पर्धेला देखील आवर्जून आले होते. विशाल कल्याणकर सरांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. कोल्हापूरवरून या स्पर्धेसाठी सरदेसाई सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याही या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीने पहा ही स्पर्धा, या स्पर्धेची कीर्ती सर्वदूरपर्यंत गेली आहेत आणि ISPL चे सिलेक्टर देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आणि या स्पर्धेची शोभा वाढते आहे. या सोहेल सय्यद साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी सोहेल सय्यद साहेबांचा देखील आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय. सोहेल 11 नांदेड, भारतातील नामवंत खेळाडूंचा समावेश त्याच्यामध्ये त्यांनी केलेला आहे. तर सोहेल भाई, आपण देखील आपली टीम घेऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात. आपला देखील मुखित शेख यांचा सन्मान या ठिकाणी सोहेलबाईंच्या वतीने आम्ही या ठिकाणी करत आहोत. सोहेलबाई सुद्धा उद्या या ठिकाणी दाखल होणार आहेत. तर नांदेडवरून आपण आलेला आहात, एवढ्या लांबवरून या ठिकाणी या स्पर्धेसाठी आलात. गणेश भाऊ चव्हाण या स्पर्धेचे सर्वा यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. बॉस कोल्हापूरवरून बॉस देखील या ठिकाणी आलात. आपण देखील नवोदित खेळाडूंना चांगली संधी देत असता. आपण देखील या ठिकाणी दाखल झालेला आहात. आपलं देखील या ठिकाणी स्वागत सन्मान केला जातोय. हे सगळे क्रिकेट प्रेमी खास या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपल्या सगळ्यांचं मात्र या ठिकाणी आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. आणि यानंतर जशी मॅचला सुरुवात होईल, मी पालघर जिल्ह्यातील सातपाटी गावचा आवाज जो अगदी आखाती देशांपर्यंत दुमदुमला, आमचे मार्गदर्शक समालोचक आणि एरळवाडी म्हटलं तर एक नाव आपोआप येतं, ते म्हणजे चिराग मेहर सर.
धन्यवाद सर. मला वाटतं या फॅमिलीमध्ये तुम्ही जोडले गेले आहेत. गेली लगातार 4-5 वर्ष आमच्याबरोबर तुम्ही जोडले गेलेले आहेत. तुमचंही मनापासून हार्दिक स्वागत. आशिषदादा माने साहेब, तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. मला वाटते पुण्यामध्ये माझी एंट्री ज्यांच्यामुळे कदाचित झाली ॲज अ कॉमेंटेटर, आशिषदादा माने, पुणे जिल्हा टेनिस क्रिकेटचे उपाध्यक्ष इकडे उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. भरतदादा टिंगरे यांचंही मनापासून मी आभार मानतो, कारण पुण्यामध्ये कॉमेंटेटर्सना एंट्री म्हणजे बाहेरचे कॉमेंटेटर्स लवकर येणं थोडं कठीण, परंतु दादांचं आमच्यावर असलेलं प्रेम यांच्याबद्दल मी त्यांचा पुन्हा एकदा आभार मानतो. जाऊया मैदानाच्या आत, कारण छोटा टोटल आहे, जसं मी नेहमी म्हणतो, कम खर्च लेकिन ज्यादा चर्चा असा हा जो सामना आहे, त्या सामन्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष असणार आहे. आणि हा सामना कशा पद्धतीने होईल, कारण लो स्कोरिंग मॅचेस, प्रशांतजी आपण या मैदानावर आपण मला वाटतं जो सामना 26 धावांचा केला ना, तेव्हापासून आता 40 धावा 42 धावा या धावा इकडे मोठ्या वाटत नाही. 12 चेंडू 16 धावा आजच आपण बघितले. 12 चेंडूमध्ये 16 धावा आणि 6 चेंडूमध्ये 6 धावा. हे समीकरण पाहिलेलं आहे. काय घडलं होतं मैदानावरती मागच्या 4 दिवसांचा जर खेळ बघितला तर प्रेक्षकांसाठी मंत्रमुग्ध करणारा खेळ झालाय. उत्कंठा सातत्याने शिगेला पोहोचलेले 41 धावा या ठिकाणी आता डिपेंड करण्याकरता निहाल तुसामत गहुंजच्या मैदानावरती मी त्याला निश्चितच लेदर बॉलमध्ये फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून गोलंदाजी करताना पाहिलेलं आहे. आज तो मैदानावरती आहे आणि क्रिकेट शील्डची जी स्पर्धा होती, अर्थात लेदर बॉलची स्पर्धा, त्यामध्ये त्याने चांगली उत्तम प्रकारची कामगिरी केली होती. तो मैदानावरती आहे. मुस्ताक आणि विकी मुंडे मैदानावरती आहे. वेळ जास्त घेऊ नका, सामन्याला सुरुवात करा. काउंट डाऊन करतोय आम्ही, काउंट डाऊन करतोय. मॅच सुरू करायची आहे. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. सर मैं एक थोड़ा सा एक बार आपको गौर करना चाहूँगा, वहाँ पे भी जाऊँगा, लेकिन ये पहली गेंदबाजी के लिए तैयार गेंदबाज, राइट आर्म ओवर द विकेट. ओ व्हाट अ बॉलिंग. ये शुरुआत होनी चाहिए, ड्रीम स्टार्ट होनी चाहिए. सर हम जब लेदर क्रिकेट की बात करते थे तो वहाँ पे चीफ सिलेक्टर आते थे, लेकिन टेनिस क्रिकेट आज कहाँ पे जा पहुँचा है. आज ISPL के सिलेक्टर यहाँ पे बैठे हैं. इसका मतलब है कि अब जो ये टेनिस क्रिकेट है ना, उसका जो क्लास है वो बढ़ रहा है. निहा, ओ इस बार अच्छी गेंद अंदर की तरफ आई. बल्लेबाज निहाल तुसामत गेंदबाजी के मोर्चे पे पहली 2 गेंदें देखिए. ये हमराज मृत्युंजय के ऋषि सर है ना, इन्होंने एक एक करके सारे ये सितारे खोजे हैं पुणे क्रिकेट से, और जिस प्रकार से ये हमेशा अपनी टीम को बैकअप करते हैं, वो चाहते हैं कि यही खिलाड़ी लगातार खेलते रहे और उन्हीं को बैकअप करते. सर 2 गेंदें लगातार डॉट. ये ओवर नंबर पहला. इस बार ये खराब गेंद थी, फुल टॉस थी, लेकिन दिशा गेंद को जहां पे भेजना चाह रहे थे वो इतनी अच्छी नहीं थी. सिर्फ 2 रन मिलेंगे. अगर ये गेंद थोड़ा सा और पीछे रहता, या फिर हम करें उसका अगर निशाना बैकवर्ड स्क्वेअर लेग रहता, तो ये चौका या छक्का हो सकता था. सर अगदी बरोबर, परंतु इथे स्क्वेअर ऑफ द विकेट तुम्हाला जास्त रन मिळणार नाही, म्हणजे फाईन लेग किंवा थर्ड मॅन मध्ये तुम्हाला जास्त रन मिळणार नाहीयेत. आणि आता टीव्ही अंपायर बॅट्समनने घेतला रिव्ह्यू, आणि विशेष करून विकी शेलार मैदानावरती आहेत. पंचांचं काम किती खूप छान इशारा त्यांनी केला. आणि आता टीव्ही अंपायर बघूया काय सिग्नल करता. या स्पर्धेकरता पृथ्वीराज चषका करता चिराग आपण इथे सिलेक्टर बघतोय. टीव्ही अंपायर तिसरे पंच काय निर्णय देतात ते देखील पाहूया. या स्पर्धेकरता सिलेक्टर येत आहेत. एक मोठी गोष्ट आहे, ISPL ची स्पर्धा आणि त्याचे सिलेक्टर इथे आता बसलेले आहेत, त्यामुळे प्रत्येक खेळाडूवरती नजर असतील. आपण पाहतो या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये मोठमोठे इट्स अ फेअर डिलरी. आपण नेहमी म्हणतो की ही स्पर्धा ज्या पद्धतीने पुढे पडत जाते, या स्पर्धेबद्दल थोडंसं म्हणेन, त्या गोष्टीकडे लक्ष वेधून घेणार आहे. हो, मोठा फटका खेळायचा होता, बॅटची आतील कडा आणि चेंडू मात्र सिंगलसाठी जाईल. आपण नेहमी म्हणतो पृथ्वीराज चषक पश्चिम महाराष्ट्रातील मोठी स्पर्धा आहे, हे आपण मान्य केलं, पण आता ही पश्चिम महाराष्ट्रासाठी राहिली नाहीये. संपूर्ण भारतातील खेळाडू इकडे येतात. त्यामुळे मी नक्की म्हणेल की या पृथ्वीराज चषकामध्ये
ISPL चे जर सिलेक्टर्स येत आहेत तर या स्पर्धेचा दर्जा कुठे गेला हेही आपल्याला पाहावं लागणार आहे. कारण आता सध्या तुम्ही पाहिलं असेल तर ISPL सर्व जे ऑर्गनायझर्स आहेत त्याच्यावर टायअप करण्याचा प्रयत्न करते, तिथून नवनवीन टॅलेंट शोधण्याचा प्रयत्न करते. मोठा फटका खेळायचा होता, चेंडू बॅट वन हिटचा येत नाही, डीप मिडविकेटर करून क्षेत्ररक्षक येईल, चेंडू फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत एक धाव. धावसंख्येचा पाठलाग एवढा मोठा नाही आहे, परंतु ज्या पद्धतीने नेहाल गोलंदाजी करतोय त्यांनी आतापर्यंत फलंदाजाला बांधून ठेवलाय. 5 चेंडू त्यांनी टाकलेत, 4 धावा खर्च केल्यात. पॉवर प्ले ऑन आहे आणि पॉवर प्ले मध्ये गोलंदाज सध्या तरी ड्रायव्हिंग सीटवर आहे, फलंदाज अजूनही बॅक सीटवर आहे. शेवटचा चेंडू फलंदाज मनसुख या शेवटच्या चेंडूचा पाठलाग करेल. मालेगाव संघ याही मोठा फटका खेळायचा होता, चेंडू हवेत आहे, चुकी करणार नाही. पहिला झटका पॉइंटच्या क्षेत्रात हा झेल उडतोय आणि मनसुख बॅक टू द पवेलियन. गणेश चव्हाण साहेब आणि धनंजय चव्हाण साहेब यांच्यासाठी किंवा इथल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या क्रिकेटसाठी हा प्राऊड मोमेंट आहे. ISPLचे सिलेक्टर या ठिकाणी दाखल झालेत. एक गोष्ट महत्त्वाची आहे, जेव्हा या आत्ता आपण मागच्या 10, 15, 20 वर्षामध्ये जे क्रिकेट बघितलेलं आहे तिथले काही खेळाडू त्यांच्या एजमुळे वयामुळे रिटायर्ड होतील, काही खेळाडू त्यांचा फॉर्म गेला आहे म्हणून ते क्रिकेटमधनं बाहेर जातील. मग त्यांची जागा कोणीतरी घ्यायला पाहिजे आणि अशा वेळेला मग गौरवाचं हे पहिलं आपण आता हे जे आता ते सत्र सुरू आहे म्हणजे मोसमातली पहिली स्पर्धा पश्चिम महाराष्ट्र इथे सुरू आहे, त्याबद्दल देखील ISPLच्या सिलेक्टरचं लक्ष आहे. ही आपल्यासाठी पश्चिम महाराष्ट्रासाठी गणेश चव्हाण साहेब आहेत, धनंजय चव्हाण साहेब आहेत आणि इथल्या खेळाडूंसाठी गौरवाची गोष्ट आहे. हा प्राऊड मोमेंट आहे आपल्यासाठी. नक्की हा प्राऊड मुवमेंट आणि हा प्राऊड मुवमेंट आम्ही नक्की मी गणेश चव्हाण साहेबांना नक्की सांगेल की या स्पर्धेचा दर्जा आपण वाढवला. नेहमीच आपण ही स्पर्धा खूप चांगली होण्यासाठी प्रयत्न करतात. गोलंदाजीसाठी काशिफ संगम अर्थात संदीप कदम मेमोरियल ट्रॉफीचे आयोजक म्हणून त्यांचं ओळख आहे. पुण्यातली सर्वात महत्त्वाची स्पर्धा आपण नेहमी म्हणतो की पिंपरी चिंचवडमधला एक टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून ज्याला कदाचित ओळखलं जातं त्या स्पर्धेचे आयोजक अर्थात काशिफ संगम गोलंदाजीवर आलाय. आरिफ संगम यालाही आपण पाहणार आहोत, परंतु पुढच्या मॅचमध्ये आरिफ संगम हेही इकडे आलेले आहेत, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत असणार आहे. जाऊया मैदानाच्या आत. काशिफ संगम पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 4. चला घाई करा, वेळेचं बंधन आहे, घाई जर केली नाही तर पॅनलाइज केलं जाईल. काशिफ संगम गोलंदाजी मार्कवर तर विकी मुंडे ऑन स्ट्राईक. विकी मुंडे 5 चेंडू 4 धावा. वैभव नॉन स्ट्राईकला. पहिला चेंडू भन्नाट वेग. काशिफ संगमचा आपण विचार केला ब्रॉन केझी साठी ते खेळतात नेहमी आणि जेव्हा पुण्याचा विचार करतो, परंतु आज हमराज मृत्युंजय पुणे ऋषी झोरे सरांनी त्यांना निवडलाय. ऋषी झोरे सरांची जी आपण म्हणतो ना की जी निवड आहे ती नेहमी सार्थक ठरवतात अनेक खेळाडू. वेगावरती स्वरहून या ठिकाणी चांगली कामगिरी करण्याकरता ओळखला जातो खेळाडू काशिफ संगम. बॉन केजी संघासाठी यापूर्वी त्यांनी दर्जेदार कामगिरी केली. NB मध्ये त्याचा बोलबाला राहिलेला आहे. हो याही ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू सिंगल मिळेल त्यापेक्षा काही जास्त नाही. चांगले चेंडू वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला जातोय सर. आणि पहा त्याची उंची पाहिली तर ज्या पद्धतीने चेंडू तो रिलीज करतोय, जो टप्पा हवाय ना त्या टप्प्यावर आता तो चेंडू लँड करतोय. जी हाँ, बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं, उसमें कोई संदेह नहीं है. काशिफ संगम टप्पा खाते ही इससे पहले आपने देखा था बिल्कुल वो उछाल मिला था, अब जाकर वो ज्यादा आगे गेंद वाइड यॉर्कर डालने की कोशिश कारगर साबित होते हुए काशिफ. स्कोर 5 रन 1 विकेट का नुकसान पर मालेगाव. काशिफचा पुढचा चेंडू याही मात्र उडवलाय. चेंडू हवेत आहे, तिकडे तो वासिक चुकी करेल का नाही. काशिफ संगम पहिला विकेट मात्र घेतोय स्वतःसाठी आणि संघासाठी दुसरा विकेट. कुठली परीक्षा तुम्हाला उत्तीर्ण करायची असेल, यश मिळवायचं असेल तर चिराग होमवर्क अतिशय महत्वाचं आहे. शाळेमध्ये आपण जेव्हा गेलो ना तेव्हा प्रत्येक वेळेला तो शब्द आला, होमवर्क केला का. आणि जर होमवर्क केला नसेल ना तर तुमच्याकडून चुका होण्याची जास्त शक्यता असू शकते. हा फॅक्टर काय याची चर्चा असू शकते, म्हणजे कशाबद्दल बोलतोय ते देखील महत्वाचं आहे. ते मी आता सांगणार नाहीये, या षटकानंतर त्याची चर्चा आपण चिराग करणार. धावसंख्या 5-2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला तर रायगड संघ आपण इकडे उपस्थित असाल तर चला टॉस साठी आपण यायचंय, कारण हाफ इनिंग ऑलरेडी कंप्लीट झालाय. सेकंड इनिंग कडे आहेत आपण. पुढची मॅच आपण घेणार आहोत. जसा पुढचा मॅच चालू होईल आपण लगेच
इकडे लॉट्स टाकणार आहोत. त्या लॉट्सकडेही आपलं लक्ष असणार आहे, कारण 3 विजयी संघ आपल्याला मिळतील आणि त्यानंतर चौथा सामना जसा चालू होईल आपण इकडे लॉट्स टाकतील आणि पुढच्या सामन्यांची आपण तयारी करणार आहोत. आपल्याला सर्व सामने चांगले षटकांचे खेळवायचे आहेत, त्यामुळे प्रत्येक संघाने जर आपल्याला सहकार्य केलं ना तर आजचं जे खुल्या गटातील क्रिकेट आहे ते बहरून येईल आणि प्रेक्षक त्याचीच सध्या वाट बघतायत की चांगले चांगले सामने त्यांना पाहायला मिळावे. मोठा पटका खेळायचा होता, चेंडू मात्र निर्धाव जातो. समोरची व्हाईट कलरची गाडी आहे ना, थोडं लवकर घाई करून काढा. सामना रंगतदार स्थितीत चालू आहे, थोडंसं लक्ष द्या प्लीज, कारण अति महत्त्वाचे सामने आहेत. प्रत्येक धावी महत्त्वाचे आहे. खुल्या गटातील स्पर्धा आहे. प्रत्येक खेळाडू जी ज्या लावतोय आणि तो सांगतोय की मला चांगला खेळ करायचा आहे. धावसंख्या फलकावर आहे 5. चांगला चेंडू, लोअर फुलटा चेंडू, त्याला मात्र एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळायचा होता. कॉर्नर कडून मात्र धावत चेंडू मिड ऑन पर्यंत आलाय घेऊन आणि 1 धाव मात्र मिळेल. 6-2 गड्यांच्या मोबदल्यात दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. काय गोलंदाजी केला काशिफ संगमनी, फक्त 2 धावा, 1 गडी बाद. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. अफलातून गोलंदाजी, यात काही शंका नाहीये. या षटकात फक्त 2 धावा खर्च केल्या. तिकट मारा केलाय गोलंदाज कासिफ संगमने. AB सामर्थ्याला आता स्वतःचं सामर्थ्य दाखवा लागणार आहे, कारण सामना एकतर्फा नाही व्हायला हवा. ओ लास्ट बॉल खूप चांगल्या पद्धतीने, अप्रतिम क्षेत्ररक्षण. फलंदाजीमध्ये काही दमखम दाखवला नव्हता सुशांतनी, परंतु यावेळी क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. षटक संपतायत 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर AB सामर्थ्य 7 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात येणारे 18 चेंडू, 34 धावांची गरज. रिक्वायर्ड रन रेट कडे विचार केला ना तर रिक्वायर्ड रन रेट हा जवळजवळ 11.33 आहे. सामना अजूनही ऑन आहे. मी म्हणेल कि पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त. वैभव के ऊपर सबकी निगाह रहेगी. बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, इनके पास वो क्लास है, टेक्निक बहुत अच्छी है, वो तकलीफ दे सकते हैं. लेकिन कासिफ की गेंदबाजी, 1 ओवर 3 रन और 1 सफलता, स्कोर 7 विकेट के नुकसान पर. मालेगाव संघाची स्थिती झाली बिकट आणि कासिफ संघानं गोलंदाजी केली तिकट मारा केला. नक्की इकडे मात्र आपली त्यांच्यावर नजर असेल. दुसऱ्या बाजूला त्यांचे बंधू आरिफ संगमवर आपली नजर असणार आहे, त्यांच्याकडे नजर आहे, या सामन्याकडे नजर आहे. हा सामना अजूनही स्थितीत जर विचार केला तर अजूनही कंट्रोलमध्ये, असं नाही की वन साइडेड चाललाय. निहाल तुसमनचा विचार केला तर पहिल्या षटकात 4 धावा, 1 गडी बाद. दुसऱ्या षटकात त्याच पावलावर पाऊल ठेवून काशिफ संगम 3 धावा, 1 गडी बाद, 7/2. AB सामर्थ्य. आता आपलं सामर्थ्य दाखवा लागणार आहे, कारण अभी नाही तो कभी नाही. हा सामना तुम्हाला जिंकायचा आहे तर प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल आणि त्याची सुरुवात याच षटकापासून करायला हवी असं मला तरी वाटते प्रशांत सर. नाही तो दिल्ली काफी दूर चली जाएगी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फुल टॉस होता, फायदा उचलायला हवा होता. या स्पर्धेत पायचीत बाद नाहीये, अर्थात LBW. त्यामुळे फलंदाजाला एक फायदा आहे की घुसून फलंदाजी करू शकतो, त्यामुळे त्यांना पायचीत च्या रूपाने ते बाद होऊ शकत नाही. हा ऍडव्हान्टेज आहे असं म्हणायला काही हरकत नाही प्रशांत जी. और हवा का रुख कहाँ वो भी देखिए, क्योंकि जब अफसर पर आप स्ट्रोक खेल रहे हैं तो बिल्कुल प्रॉपर टाइमिंग के साथ खेले. अगर थोड़ा सा भी इधर उधर हो जाएगा ना तो कैचेस होने के ज्यादा आसार है. ऑन साइड पर राइट हैंडर बल्लेबाज के ऑन साइड पर हवा बह रही है ऑन साइड की तरफ. अप्रतिम चेंडू याही मात्र. चला रायगड संघ, आपणास विनंती आहे आपण आता लवकरात लवकर रिपोर्ट करा, कारण शेवटचा सामना आणि त्या शेवटच्या सामन्याचं आपण टॉस करणार आहोत. 8/2. आज कंजूसवाली गोलंदाजी पाहायला मिळते का गोलंदाजांकडून. ज्या पद्धतीने हमराज मृत्युंजयनी फलंदाजीमध्ये तेवढं दमकम दाखवलं नाही, परंतु गोलंदाजीमध्ये आतापर्यंत 10 पैकी 10 मार्क द्यायला काही हरकत नाही सर. 100%. आणि जेव्हा तुम्ही प्रोफेशनल क्रिकेट खेळायला आलेला आहे, ओपनचं क्रिकेट, अखिल भारतीय स्तरावरचं क्रिकेट खेळायला आलाय, तर हे अपेक्षितच आहे. क्वालिटी गोलंदाजी होणार, तेव्हा टॉप क्लास बॅटिंग सुद्धा व्हायला पाहिजे, तरच धावा होणार. 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मालेगाव, अमराज मृत्यूंजय दोन्ही संघाकडनं अगदी दर्जेदार गोलंदाजी झाली. नक्की आता फलंदाजी तेवढी दर्जेदार करावी लागणार आहे. ओ याही मात्र चांगला चेंडू, फलंदाजाला तो चेंडू समरला नाही, बॅटची आतील कडा लागली. 1 धाव मात्र मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये ऋषी जोरी सर तो चेंडू पाहतात तिकडे. 1च धाव. मला वाटतं निहालनी जी गोलंदाजी केलाय, 9 चेंडू आतापर्यंत त्यांनी फेकलेत, त्याच्यामध्ये 6 धावा, 1 गडी बाद. इथून सामना बदलायचा ना तर एक फलंदाजाला जबाबदारीचा टॉनिक घ्यावा लागणार आहे, त्याला सांगावं लागणार मैं हूं ना. चेंडू मला वाटतं तिकडे खराब स्थितीत झालाय का, चेंडू कुठे गेलाय. ओके,
जबाबदारी खांद्यावरती घ्यावी लागेल आणि एकदा का जबाबदारीचं टॉनिक तुम्ही घेतलं ना की माणूस थकत नाही, थांबत नाही. आणि या मॅचमध्ये निहाल तुसामत हुकमाचा एक काय अनुभव प्रचंड आहे, गुणवत्ता टासून भरलेली आहे. दर्जेदार कामगिरी करत असताना त्याच्या 9 चेंडूचं जर विश्लेषण केलं तर फक्त 6 धावा दिल्या आहेत आणि 1 मोरा टिपलाय. हा फेकायला शक्ती आणि युक्तीचा मेळ घालावा लागतो. हिरव्या रंगाचा चेंडू किंवा अगदी पिवळ्या रंगाचा चेंडू असेल, सफेद रंगाचा चेंडू असेल, टेनिसचा बॉल असेल, हा फेकायला शक्ती आणि युक्तीचा मेळ घालावा लागतो. तो मेळ, ताळमेळ निहालकडे आपल्याला बघायला मिळतोय. यानंतर होणारा सामना प्रशांत शेठ फडतरे श्रीराम रायगड, तर दुसऱ्या बाजूला मंगलमूर्ती 11 पिंपरी पुणे गणेश शेठ हरवे यांचा संघ, तर एका बाजूला प्रशांत शेठ यांचा संघ. यावेळी मात्र खराब चेंडू टाकला होता, परंतु त्याचा फायदा उचलायला हवा होता. चेंडू हवेत आहे, जेवढं अंतर गाठायचं होतं त्यापेक्षा उंची जास्त गाठली आणि काशिप संगम व्हॉट अ कॅच, रनिंग कॅच. बहुत ही बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन इस मुकाबले में यार तुसामत द्वारा. बल्लेबाज मैं समझ सकता हूँ हारागिरी कर रहे हैं. एक तरफ वैभव है जो बहुत बेहतरीन बल्लेबाजी कर सकते हैं, लेकिन दूसरी एंड पर भी एक अच्छा सपोर्ट होना जरूरी है. यहाँ 2 कमेंटेटर बैठे हुए हैं. अगर यहाँ इनका तालमेल अच्छा रहा तो एक अच्छी पार्टनरशिप बनेगी. गेंदबाज बीच मैदान पर अच्छा एक बार तालमेल बना रहे हैं, यहाँ साझेदारी बन रही है, लेकिन मालेगांव के लिए साझेदारी नहीं बन पा रही है. स्कोर 9 रन 3 विकेट के नुकसान पर. इथून मात्र आपण नेहमी म्हणतो कॉम्बिनेशन खूप महत्वाचं आहे, तुमच्यामधली अंडरस्टँडिंग खूप महत्वाची. ती फलंदाजामध्ये पाहायला मिळाली नाही. फलंदाजांनी एकमेकांच्या जवळ येऊन सांगायला हवं की कोणीतरी एकाने आता स्टँड घ्यायला हवा, नाहीतर प्रवीण गायकवाड नेहमी म्हणतात नाही चलेगा इक्का दुक्का, मारना पडेगा छक्का चौका. गरज आहे इथून जर प्रेशर रिलीज करायचं आहे तर मोठे फटके यायला हवे. गोलंदाज निहाल, यार लोअर फुलटा चेंडू होता. पुन्हा एकदा काशी संगम हे मात्र टार्गेट केले जातात. पुन्हा एकदा एक झेल पकडला जातोय. विकेट क्रमांक 4 मैदानाच्या आत. चिराग, इथे आपण बघितलं तर मॅच मध्ये ना तुम्ही एकेरी धाव घेत आहे ना मोठे फटके मारत आहे. ज्या ज्या वेळेला मोठे फटके मारण्याचा प्रयत्न झालाय त्या त्या वेळेला तुम्ही शिकार झालाय. याचा अर्थ काय, एकेरी दुहेरी धावा देखील तितक्यात मजा. 26 धावांचा पाठलाग करत असताना एकेरी दुहेरी धावा न घेतल्यामुळे तो सामना त्या संघानं कशा प्रकारे घालवला होता हे आपण बघितलंय. या मॅच मध्ये देखील ते दृश्य आहे. निहाल तुसमत इथे घातक गोलंदाजी करतोय. 11 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात, 3 गडी बाद केलेत आणि आता मालेगाव 9 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अडचणीत सापडलाय. सध्या 17 चेंडूंचा खेळ झालाय सर. बघा, जर आपण सिंगल डबलचा विचार केला असता तर त्या धावा कदाचित 15-16 असायला हव्या, परंतु ते 9च आहेत आणि 4 गडी बाद. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं 13 चेंडू 32 धावा, 13 चेंडू 32 धावा. सामना अजून संपलेला नाही, कारण या सामन्याचा विचार केला ना तर निहाल ह्या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू त्याचा टाकतोय जेव्हा त्याचा वैयक्तिक विचार करतो. चला, रायगड संघ आणि दुसऱ्या बाजूला मंगलमूर्ती 11 पिंपरी पुणे, दोन्ही संघाचे कर्णधार चला या टॉससाठी यायचं आहे. जास्त वेळ दौडू नका, कारण ही सेकंड इनिंग्स आता संपण्याच्या पथावर आहे. गोलंदाज पुन्हा एकदा निहाल थांबलाय तर समोर संतोष थांबलाय. पहिलाच चेंडू तो खेळतोय आणि स्कोर पण थांबलाय. इथे का चांगल्या ड्रायव्हरची आवश्यकता आहे जो गेअर चेंज करेल. गेअर चेंज करण्याकरता मला वाटतं वैभव सारखा खेळाडू महत्वाचा आहे जो नॉन स्ट्रायकर एंडला आहे. मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा अक्रॉस द लाईन, चेंडू फळीवर येत नाही, निर्धाव चेंडू. एबी सामर्थ्याचे जे स्पॉन्सर्स आहेत ना ते आता जागेवरून उठलेत, कारण तेही सामना बघण्यासाठी आधी ते खुर्चीवर होते, परंतु सामना ज्या पद्धतीने चाललाय ना आता त्यांनाही मोह आवरत नाही. त्यांनी आपली खुर्ची सोडलाय. आता समीकरण म्हणते 12 चेंडू 32 धावा, रिक्वायर्ड रन रेट 16चा. परंतु आता जर तुम्ही विचार केला ना हमराज मृत्युंजयकडून 2 षटकं ही निहालने टाकलेत आणि 1 षटक हे काशिपने टाकलाय, त्यामुळे पुढचे 2 गोलंदाज हे नवीन गोलंदाज पाहायला मिळू शकतात. प्रवासात लास्ट स्टॉप आल्यावर रिकामी होणारी विंडो कधीच कामाची नसते. आयुष्यात व्यक्ती वस्तू ज्या ज्या वयात भेटायला पाहिजेत त्या त्या वयातच भेटल्या पाहिजेत, हव्या त्या वेळात भेट, नाहीतर त्याचा अर्थ काही नाही आहे, त्याची किंमत शून्य होते. तशाच पद्धतीनं इथं योग्य वेळी तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील, कारण गरज आहे, संघाची गरज आहे. 12 चेंडू 32 धावा, याचा अर्थ हे षटक तुम्हाला मोठं करायचंय. पहिल्या 3 षटकामध्ये अमरात मृत्युंजय संघानं दादागिरी केली, अतिशय तिखट मारा केलाय. निहाल तुसमतचा स्पेल अत्यंत तिखट राहिलाय. काय गोलंदाजी केली, वार्षिक गोलंदाजी मार्कवरती 50 गोलंदाजी आतापर्यंत झाले. शानदार कामगिरी अमरात मृत्युंजय संघाकडनं. आता या मॅच मध्ये मालेगावचा संघ कमबॅक करणार का या प्रश्नाचं उत्तर देणारं हे अतिशय महत्वाचं षटक आहे.
12 चेंडू 32 धावांची गरज आहे. आपण पाहतो इकडे मात्र पळसगाव तालुका खटावचे प्रशांत शेठ फडतरे उर्फ बाबू शेठ यांचा संघ जर पाहिला तर रायगड हा आपल्याला पाहायला मिळतो. सुनील चावरी यांचे मनापासून हार्दिक स्वागत करूया. खूप दिवसानंतर वर्षानंतर मला वाटतं आलेल्या आहेत सुनील चावरी. या टॉससाठी आपण यायचं. रायगड विरुद्ध दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय टीम मंगलमूर्ती 11 पिंपरी पुणे गणेश शेट्टे यांचा संघ आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन इकडे आहेत आणि या स्पर्धेचे शिल्पकार अर्थात येस टाइम कडे लक्ष द्या. एक वॉर्निंग दिले, एक वॉर्निंग आलेली आहे पहिली टायमिंग साठी. टाइम जास्त घेतले अमराज मृत्युंजय. 12:32 वासिक. पहिला चेंडू वेगवान गोलंदाजी. इकडे मात्र ऋषिकेश जोरे यांच्या चेंडू हातात येत नाही. ऋषिकेश जोरे सरांची फिल्डिंगचे अनेक व्हिडिओज व्हायरल झालेत, अनेक कॅचेस व्हायरल झालेत, पण आज थोडासा चेंडू त्यांच्यापासून दूर जातोय. क्रिकेटमध्ये हे होतच राहणार आहे. म्हणजे फॉर्म फक्त बॅट्समन करता नसतो, फॉर्म फक्त या ठिकाणी बॉलर करता नसतो. तशा प्रकारे विकेट किपरचा फॉर्म येण्याकरता थोडासा वेळ जाईल. हा नवीन हंगाम आहे, नवीन सीझन सुरू झालेला आहे. वासिक शेख यांचा पुढचा चेंडू. या मात्र चेंडूला लॉंग ऑनला खेळला. तिकडे मात्र चेंडू शरीरावर आदळतोय. इकडे 2 धावा जातील. मला तरी वाटतं 2 धावा गेल्यात आणि आता समीकरण म्हणते येणारे चेंडू आहेत 10 धावा व्यात 30. 10-30 म्हणजे आपण जरा थोडंसं नॉर्मल भाषेत सांगितलं की 10 मध्ये 5च मारायचे षटकार. इस मुकाबले में वैभव का रोल बहुत इंपॉर्टेंट है. जो एक ऐसे खिलाड़ी है जिन्होंने बहुत बढ़िया प्रदर्शन किया, अगर ये विकेट कीपर खड़े रहेंगे तो मैच में मजा आएगा. पुढचा चेंडू याही मात्र बॅक ऑफ द लाईन ठेवला. फलंदाजाच्या दूर ठेवला जातं. ISPL सिलेक्शन होते. मला वाटतं प्रत्येक फलंदाजाला सांगितलं जातं हे 6 चेंडू आहेत, तुम्हाला एवढ्या धावा बनवायच्या आहेत. अशा पद्धतीचं सिलेक्शन होतं. आणि जेव्हा काही संघ जे प्रॅक्टिस करतात ना ते प्रॅक्टिस सुद्धा तसेच करतात की जेव्हा फलंदाज एखादा प्रॅक्टिस करतो राईट टार्गेट दिलं जाते की एवढ्या धावा बनवायच्या आहेत. जाऊया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा वासिक. हा चेंडू सोडलाय. यावेळी चेंडू खराब आहे. पंच सांगतात वाईट. ऋषिकेश जोरे यांनी सांगितलं हा रिव्ह्यू आहे, फिल्डिंग रिव्ह्यू इकडे मात्र घेतला जातोय. आता स्वतःला सिद्ध तर करायचं आहे. सर्व गोष्टींना पुरून होणारी गोष्ट म्हणजे कष्ट. तुम्हाला मेहनत करावी लागेल. ISPLचा दरवाजा उघडायचा असेल तर मेहनत करावी लागेल. टीव्ही अंपायर काय सिग्नल करतात ते देखील पाहूया. 9 चेंडू 29 धावांची आवश्यकता. 12 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अत्यंत महत्वाचा सामना प्रतिष्ठा पणायला लागले मालेगाव संघाची. त्याचबरोबर अमराज मृत्युंजय. वासिक शेख गोलंदाजी करतोय. टीव्ही अंपायरचा काय सिग्नल असेल ते देखील पाहूया. 12 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इट्स वाईड. येस इकडे मात्र हा वाईट बॉल आहे आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमनी त्यांचा तो रिव्ह्यू होता तो लॉस केलाय. आता समीकरण म्हणते 9 चेंडू 29 धावा. प्रसाद जगदाय सर आमच्याबरोबर मॅन्युअल स्कोरर म्हणून काम पाहतात, त्यांचे मनापासून स्वागत. इकडे लोअर फुलटा चेंडू फलंदाजाला मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलाय. हेच या मॅचचं AB सामर्थ्य मालेगाव हा संघ दूर जाण्याचं कारण काय तर मोठे फटके इकडे आले नाहीयेत सर. एकेरी दुहेरी धावा किती आल्या ते देखील महत्वाचे आहे. चौकार षटकार किती आले कारण फक्त 13 धावा आहेत आणि आता 4थं षटक आहे. उर्वरित 8 चेंडूमध्ये 28 धावा. स्ट्राईक रोटेट पण झालेलं नाहीये आणि मोठे फटके गेले नाहीयेत. वासिक. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवर आला नाही आणि चेंडू जातोय निर्धाव. डॉट बॉल. थोडासा शरीराच्या दूर होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि इथे मात्र हा चेंडू जातो निर्धाव. 7 चेंडू 28 धावा. याचा अर्थ आहे प्रत्येक चेंडूवर हवाय चौकार. यावेळी मात्र हा चेंडू सोडलाय. नो बॉल. ओ नो वाली कहाणी आहे. आता मात्र फ्री हिट +1. येस म्हणजे या 2 धावा आहेत. याचा अर्थ आहे आता 7 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. इथून मोमेंटम शिफ्ट होणार का प्रशांत सर हा महत्वाचा प्रश्न है. संतोष चौहान के ऊपर दारोमदार रहेगा. किस तरह से वो बल्लेबाजी करेंगे इस आखिरी गेंद पर, क्या वो हमला करेंगे वो देखना बहुत जरूरी है. और बड़े स्ट्रोक की मांग हो रही है. फ्रीट कैच पृथ्वीराज चषक 2025 पिक्चर है सुपरहिट. अगली गेंद फ्रीट. यावेळी पुन्हा एकदा मला तरी वाटते हा चेंडू नोच आहे. नो बॉल. मॅच मध्ये टर्न पॉइंट येणार का नाही. आता आपल्याला वाटत होतं की अमराज मृत्युंजय अगदी आरामात हा विजय प्राप्त करेल आणि त्याच वेळा वासिकनं 2 नो बॉल टाकलेले आहेत. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू व फ्रीट.
जेव्हा आम्ही कॉमेंट्रीसाठी गुजरातला जातो तेव्हा म्हणतात की भरपेट खाना और बिल नाही चुकाना. चांगला चेंडू सरळ बुंद्यात, षटक क्रमांक 4 येथे संपुष्टात. 4च्या सरासरीने 16 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. तीनही गोलंदाज काय अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. तिखट मारा आणि कंजूसवाली गोलंदाजी इकडे मात्र पाहायला मिळालंय. 6 गेंदों में 25 रनों की जरूरत है. अब वैभव के ऊपर दारोमदार रहेगा. 7 गेंदों में 5. वैभव जिस बात के लिए जाने जाते हैं, बड़े स्ट्रोक इनका एक बार फिर खेलने का तरीका है. अरे हमेशा आक्रामक बल्लेबाजी करते हैं, नेचुरल बड़े स्ट्रोक के लिए वो जाते हैं. लेकिन आज अमराज मृत्युंजय ने टॉप क्लास गेंदबाजी की है. 6 गेंदों में 25 चाहिए और अभी मुझे लग रहा है कि वो 6 गेंदे हैं ना वैभव ही खेलने वाले, संतोष को मौका नहीं देने वाले. निसार गेंदबाजी करने के लिए तैयार. स्कोर 16 for 4. अब जाकर वो 2 गेंदे जो है ना बहुत इंपॉर्टेंट है इस मैच की. सर कदाचित हे 25 धावा या बाजूला असत्या धाव संख्येवर आणि 16 तिकडे असत्या तर सामन्याचं आपण चित्र बघू शकलो असतो. कारण सिंगल डबल्स रोटेट नाही झाले. आता 6-25 4 मोठे फटके हवेत. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इंटू द गॅप चेंडू सीमापार चौकार. 4 धावा पहिल्या चेंडूवर. शेवटी म्हणजे शेवटचे 6 चेंडू असताना हा पहिला मोठा फटका चौकार. वैभव के पास वो काबिलियत है, बहुत ही बेहतरीन पारी वो अपने टीम के लिए खेल रहे हैं. 5 चेंडू 21 सर. 5 चेंडू 21 हवाय. चला यानंतर होणारा पुढचा सामना एका बाजूला प्रशांत शेठ फडतरे श्रीराम रायगड तर दुसऱ्या बाजूला मंगलमूर्ती 11 पिंपरी पुणे. मंगलमूर्ती 11 पिंपरी पुणेने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पुढच्या मॅच ही खूप रंगतदार होणार आहेत नो डाऊट. आता मात्र ऋषिकेश जोरे थोडासा जवळ. चांगला चेंडू परंतु मोठा फटका खेळता आला नाहीये. चेंडू निर्धाव जाणार कारण तिकडे कोणतीही धाव घेत नाहीये वैभव. तो मात्र आपल्या संघाचं वैभव वाढवण्यासाठी मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेत आहे. झेपणाऱ्या गोष्टी करत गेले की त्यांना पेलण्याची आणि तोडण्याची ताकद आपोआप निर्माण होते. हे दोन्ही खेळाडूंना माहिती आहे. 4 चेंडू 21 आहे. सामना संपलेला नाहीये. शेवटचे मोठा फटका खेळायचा होता. इकडे मात्र गडी पाहत स्लिप मध्ये चेंडू मात्र जातोय आणि विकेट. सर एबी सामर्थ्याचे जे ओनर आहेत ते थोडे आपल्या संघांवर खुश नसणार कारण तुम्ही चांगली गोलंदाजी केली नो डाऊट. पण तुम्ही फलंदाजी ज्या पद्धतीने पहिल्या चेंडूपासून तुमची जी फलंदाजी अपेक्षित होती त्या अपेक्षेचं ओझं ते खांद्यावर घेऊ शकला नाही फलंदाज. 3 चेंडू 21 धावांची आवश्यकता आणि यावरती चर्चा पण या चेंडू नंतर करता येईल कारण सध्या मॅच सुरू आहे. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू बराच कवे. चेंडू सीमा पार. या फलंदाज विकास पवार च्या पैतून निघतोय षटकार. प्रवास करत असता तुम्ही लाल परीमधनं प्रवास करताय आणि तुम्हाला विंडो सीट हवे. विंडो सीट तुम्हाला मिळते पण भावा तोपर्यंत तुमचा स्टॉप आलाय, तुमचा थांबण्याची वेळ झाली आणि त्यावेळेला मिळाले विंडो सीट काय कामाची. तसा षटकार आहे. षटकार आलाय पण दादा उशीर झालाय. मेहरबा देर कर दी आते आते. परंतु अजून मॅच आपण पाहूया. पुन्हा एकदा मोठा फटका. अजूनही 1 चेंडू बाकी आहे. 1 चेंडू 9. ओ क्रिकेटमध्ये अजून काही चमत्कार आहे का? या मॅच मध्ये काही चमत्कार आहे का बाकी हे बघणं गरजेचं आहे. 2 षटकार या ठिकाणी ठोठावलेत आणि आता 1 चेंडू आणि जिंकण्याकरता 9 धावांची आवश्यकता. तिसरा षटकार जर घेतला गेला तर मात्र सचिन फडतरे यांच्याकडून 501. 1 चेंडू 9. शुभम. ओहो मोठा फटका खेळायचा होता परंतु नाही. चेंडू मात्र जातोय महेश नानगुळे चेंडू पर्यंत येतोय. वेल प्लेड शुभम. खूप चांगला खेळ केला. वेल प्लेड. आणि पुढच्या सामन्यात आपण एका बंधूला ऑलरेडी पाहिलंय. दुसऱ्या बंधूकडे जाणार आहोत. आरिफ संगम यांचंही आपण स्वागत करूया. संदीप कदम मेमोरियलचे अजून एक आयोजक आपल्यापर्यंत पोहोचतात. आरिफ भाई आपका भी स्वागत है पृथ्वीराज ट्रॉफी 2025 सीझन 11 में. जाऊया त्यांची स्पर्धा थोड्या दिवसात आपण त्याच्याकडे जाणार आहोत. चला चेंडू पाठवायचा. चेंडू घेऊन या. बॉल द्या तिकडून.
रोहन खरात चेंडू उडवा जरा मैदानात. तुम्ही कॅमेरामध्ये वेल प्लेट टीम. हमराज मृत्युंजय, ऋषिकेश जोरी सर, व्हॉट अ कॅप्टन.